पत्रकारितेत कसं जायचं, सिनेमात कसं जायचं, नाटकात कसं जायचं, साहित्यात कसं जायचं, त्याच्यासाठी काय काय शिक्षण संस्था आहेत वगैरे, हे मी फार तुम्हाला सांगत बसणार नाही. मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न असं करणार आहे की तिथे जाण्यासाठी आधी तयारी काय करायची असते. मी तसा अतिशय इन्फॉर्मल माणूस आहे, त्यामुळे इन्फॉर्मल तुमच्याशी बोलेल आणि बस जिथे तुम्ही जातो एक उत्साहाने राहून जाते. आणि मी अलीकडे जी आवडतीची गोष्ट सुरुवातीला करून टाकतो की मी बोलण्याच्या ओघात इतका बोलत जातो आणि थोडंसं नाही म्हटलं तरी औपचारिकपणे त्या संस्थेचे आभार मानणं आवश्यक असतं. तर मी आधीच तुमचे आभार मानतो की तुम्ही लोकांनी मला इथे या लोकांशी बोलण्याची संधी दिली. विद्यार्थी उत्कर्ष मंडळ मी जगभर गेलो, महाराष्ट्रभर गेलो, देशभर गेलो, जगभर गेलो. विद्यार्थी उत्कर्ष मंडळाला इतकी वर्ष ऐकत होतो, इकडे कधीतरी मला यायचं होतं, तर आज मला ती संधी मिळाली. आणि मला काय यायचं होतं, आता मी गिरणगावात एक डॉक्युमेंटरी केलेली आहे. त्या डॉक्युमेंटरी विद्यार्थी उत्कर्ष मंडळ ही आता जिथे आपण बसलो इथलं शूटिंग केलंय, समोरच्या केरमाणी बिल्डिंगमधलं शूटिंग केलंय. त्यांचे जुने कार्यकर्ते, मगाशी सचिन नारायण म्हणाले तसं दादांच्या बरोबर काम केलेली मंडळी, त्यांचे मी इंटरव्ह्यू केलेले आहेत. तर त्याच्यात त्या दोघांनी एक वाक्य असं सांगितलं की जर दादांनी वसंत विवेकानंद व्याख्यानमाला जेव्हा इथं सुरू केली, तर सुरुवातीला त्या काळामध्ये जे प्रथितयश व्याख्याते होते मराठीतले, ते इथे यायचे नाही. त्यांचं म्हणणं असायचं की गिरणगावचे लोक यांना विचार 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 असल्या गोष्टी काय सांगणार, यांच्याशी काय व्याख्यान, यांना कसलं व्याख्यान देणार, यांची बौद्धिक पातळी ती काय, असं डायरेक्ट न बोलता इनडायरेक्टली त्यांचं असंच म्हणणं होतं की यांच्याशी काय ते विचार वगैरे उधळायचे. ह्यांना व्याख्यानमाला म्हणजे जिथे विचाराचं काहीतरी बोललं जातं, ह्यांना काय उपयोग, त्याचं वाचत नाहीत काय नाही, गिरणी कामगार बिचारे साधेशे, म्हणून ते यायचे नाही. म्हणजे त्यांनी आपले नलावडे म्हणून जे ग्रस्त त्यांनी सांगितलं, त्यांनी नावच घेतलं की गंगाधर गाडगीळ ते यायलाच तयार नाही. मग कशी बशी त्यांना पटवून त्यांना आणलं. आणि मग अशी जी मंडळी त्यावेळी आली, मग त्यांनी जेव्हा इथली व्याख्यानमाला हे सगळं पाहिलं, इथला रिस्पॉन्स पाहिला, तेव्हा ते चाट पडले की हे लोक सुद्धा छान ऐकू शकतात, यांना सुद्धा ते ऐकायचं असतं. तर ही आपल्या समाजामधली दरी जी आहे ना, ती मला पण लहानपणापासून दिसते. मी पण बहुजन आता थोडंसं जातीवाचक बोलतो, तर मी जातीवाचक बोलत नाही, वस्तुस्थिती आहे. या देशामध्ये तुम्ही किती म्हणा जात टाकली, पाठ टाकली, ती जात तुमच्या बरोबर आहे, सरकारने ठेवली, आपल्याबरोबर ती नकळत आणि काही कंपल्शननी राहिलेली आहे. म्हणून मला हे बोलावं असं वाटतं की बहुजन समाज आणि एक समाज. मी भटा ब्राह्मणांविषयी वाईट बोलत नाही, कधी बोलत नाही. त्यांना हजारो वर्षाची शिक्षणाची परंपरा होती, पण तो बहुजन समाज गेला 60-70 वर्षात शिकायला लागला. त्याचं काय झालं, त्याचं काय होऊ शकतं, याच्याविषयी मुख्यतः मी बोलतो. आणि म्हणून मला विद्यार्थी उत्कर्ष मंडळात यायचं होतं, इथल्या क्राऊडशी बोलायचं होतं, की आपल्या लोकांशी बोलायचं होतं. एकच उदाहरण देतो, खूप बोलण्यासाठी मला तास दीड तास फारच कमी वेळ आहे. एकच उदाहरण देतो म्हणजे माझा मुद्दा कळेल. आता अलीकडेच आपला सगळ्यांचा आवडता लेखक जयंत पवार गेल्या वर्षी, आमचा खूप जवळचा मित्र. आणि पुन्हा आम्ही याच गिरणगावातनं लहानाचे मोठे झालो. इथल्याच चाळीमधल्या छोट्या छोट्या खोल्यांमध्ये आम्ही अभ्यास केलेला आहे. इथेच आम्ही या सगळ्या घाणेरड्या वस्तीमध्ये, वेगळ्या अर्थानं घाणेरडं म्हणतो, गैरसमज करून, इथे काय प्रकारचं वातावरण होतं तुम्हाला माहिती आहे, आत्ताही असेल, त्या काळी काय होतं, आणि त्याच्यामध्ये बसून अभ्यास करून करिअर करायचं. त्याच्यात आम्ही सगळे लहानाचे मोठे झालो, आम्ही जगभर गेलो. तर ते जयंत पवार विषयी तेंडुलकर त्याला एकदा असं म्हणाले होते, किती रे भिजलेला सशासारखा आक्रसून राहतो. आम्ही सगळे आक्रसून राहायचो, मी कधी नाही राहिलो. मी सुरुवातीच्या मला लक्षात आलं की आपण आक्रसले जातो, आपण या भटा ब्राह्मणांना, या पांढरपेशा लोकांना उगाच न्यूनगंड घेऊन राहतो, आपला कधी विकास होणार नाही. मी माझ्या लहानपणा म्हणजे त्या तरुणपणी मी ठरवलं की नाही, यांना घाबरायचं नाही, आपण आपलं जे बेस्ट असेल ते करत जायचं. आणि म्हणून मी बहुजन समाजातल्या मुलांशी जास्तीत जास्त बोलतो. आज वर्तमानपत्रामध्ये आणि मीडियामध्ये बरीचशी बहुजन समाजातली मुलं आहेत, त्यांना शोधून विचारा, त्यांना कोणाला तरी अशोक राणे कधीतरी भेटलेलं आहे. आणि त्यांना पहिलं गोष्ट मी त्यांना सांगितली, बाळा पहिला न्यूनगंड टाक, तुझी प्रतिभा भीती पण नंतर बघू आपण, पहिला न्यूनगंड टाक, घाबरू नको. कशाला घाबरतो, कोणाला घाबरतो? आपण जाऊन बोलायचं, आपण जाऊन लिहायचं, आपण फिल्म करायची, आपण नाटक करायचं, घाबरायचं कोणाला? आज जयंत पवारनी जे लिहिलं ते लिहिणारा लेखक मराठी साहित्यात नाहीये. हा कुठून आला जयंत पवार? या सनमिल गल्लीत ना, परळच्या.
लोअर पळच्या सन्मीन गल्लीतला आलेला जयंत पवार त्याने जे लिहून ठेवलं ते मराठीमध्ये या प्रकारचं साहित्य नाही, या प्रकारचं नाटक नाही. मग का घाबरायचं आपण कोणाला? पण ती भीती आपल्या मनामध्ये असते. असो, तर ह्या फक्त विद्यार्थी उत्कृष्ट मंडळात मला जे यायचं होतं, मी सतत माझ्या भोवती जी मुलं असतात त्यांना मी मुद्दाम असं सांगतो, बाळा मी जातपात पाळतो असं समजू नको. मी भटा ब्राह्मणांविषयी वाईट बोलत नाहीये. ते हजारो वर्ष इथे आहेत, त्यांना शिक्षणाची परंपरा होती, तुम्हाला आम्हाला कालपरवाची आहे. अजूनही म्हणजे मी आता मला आता काही गोष्टी मी 2-3 गोष्टी तुम्हाला आधी सांगून टाकतो. काही गोष्टी माझ्या बोलता बोलता येतील, काही गोष्टी अशाही येतील की तुम्हाला असं वाटेल की अशोक राणेला किती अहंकार आहे, किती मी पण आहे. नंतर कोणाला तरी वाटलं तर मला भेटून सांगा, मी तो काढून टाकेन. पण मी तो सांगण्याचा का प्रयत्न करतो की ह्या गोष्टी सांगितल्याशिवाय ज्याच्यातनं मी गेलो ते कळणार नाही. मी एक फिल्म केली, मराठी फिल्म, आणि मला एका मुलीनं इतका त्रास दिला, एका नटानं इतका त्रास दिला, तर मी त्याच्यावर माझ्या पुस्तकामध्ये लिहिलेलं आहे सिनेमा पाहणारा माणूस मध्ये, की त्या मुलीनं ज्या पद्धतीनं मला त्रास दिला, तो जर दुसरा कोणी भटा ब्राह्मण डायरेक्टर असता तर तो काय बोलला असता, शेवटी लालबाग परळवाले रे, यांना काय संस्कृती. पण मी ते बोलू शकत नाही, मी तिकडूनच आलोय. मी ते बोलू शकत नाही, मी तिकडूनच आलोय. मला चंद्रकांत खोत भेटला होता याच गिरडणगाव, मला चंद्रकांत खोत भेटला, मला इथे धुरी भेटले. किती लोक, किती कलाकार आम्ही पाहिले लहानपणापासून, त्यांचं ऐकत त्यांना बघत आम्ही मोठे झालो. पण ते का तशी वागते ती मुलगी, कारण ती त्यातनं बाहेर आली नाही. असो, तेवढा जाता एक संदर्भ होता. तर आता यांनी मग सांगितलं शैलेंद्रनी, मी या दोघांशी बोललो आता, कारण मला त्यांनी विषय दिला करिअर मार्गदर्शन, आणि समोर जो मग असे आल्यापासून तुम्हाला एकेकांना जमताना बघतोय, तर याच्यामध्ये असे करिअर सुरू करणारे मला काही 4 लोकच दिसत आहेत, बाकी ऑलरेडी करिअर सुरू झालेले लोक दिसत आहेत. आता करिअर मार्गदर्शन मी काय करणार? तर मी एक जनरल मला जे बोलायचं ते मी सुरुवातीला बोलेन व्याख्यानाच्या स्वरूपामध्ये. आपण प्रश्नोत्तर करूया. हॅलो हॅलो हॅलो. नंतर आपण एक प्रश्नोत्तरासारखं बोलूया, म्हणजे ज्याने तुम्ही भरपूर प्रश्न विचारा, मी तुम्हाला सविस्तर उत्तरं देईन. तर जनरली मला आता एक जे या करिअर विषयी जे बोलायचं आहे ते मी आधीच ठरवलेलं होतं. म्हणजे आता तुम्हाला पाहिलं त्याच्या आधी, यायच्या आधी माझ्या डोक्यात असं होतं की पत्रकारितेत कसं जायचं, सिनेमात कसं जायचं, नाटकात कसं जायचं, साहित्यात कसं जायचं, त्याच्यासाठी काय काय शिक्षण संस्था आहेत वगैरे, हे मी फार तुम्हाला सांगत बसणार नाही. मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न असं करणार आहे की तिथे जाण्यासाठी आधी तयारी काय करायची असते. मी माझ्या एका फिल्म मेकिंगच्या वर्कशॉपमध्ये एकदा असं मी सुरू केलं, माझा तो मित्र होता, तो मागे बसला होता, तो नंतर माझं व्याख्यान देणार की तू काय कमाल करतो यार, तू एकदम डायरेक्ट. पहिलं वाक्य माझं असं होतं त्या फिल्म मेकिंगच्या कोर्सला, पहिलं वाक्य, का रे बाबा तुला कशाला सिनेमात यायचंय, तुला कशाला यायचंय, तुला कशाला यायचंय, असंच अरे तुटी केलं तर कशाला यायचंय तुला, असंच विचारलं. कारण का प्रत्येकाला सिनेमात यायचं असतं. पण म्हणजे ती मगाशी त्यांनी जे बोधपट वाचून दाखवलं ना, त्यातलं पहिलं वाक्य जे होतं ते महत्वाचं होतं. इच्छा आकांक्षा खूप आहेत, महत्वाकांक्षा खूप आहेत, पण तिथे जाण्यायोग्य मी आहे की नाही तो कोण ठरवणार? पहिलं तुझं तू ठरव, मग ती इंडस्ट्री ठरवणार आहे तू त्या कामाचं आहेस की नाही. तर तिथे तू तुझं ठरवत नाही की मी कशा, मला फक्त जाणे, मला सिनेमात जायचंय, मला नाटकात जायचंय, मला पत्रकार व्हायचंय. पण तुझ्याकडे आहे काय, त्याची कधी तपासणी केली का? तुझी कॅपॅसिटी कधी तपासलीस का? तुझं वळण काय पद्धतीचं ते कधी तपासलं का? नाही. फक्त त्याचं ग्लॅमर असतं. आता जे सिनेमात आलेले लोक आहेत ना, मी आता थोडंसं असं पसरटच बोलणार आहे, जसा मुद्दा मला सापडेल तसा. आता एक मुद्दा असा आहे की जे ऑलरेडी सिनेमामध्ये मराठीतली आहे ते मला फोन करतात की सर मी फिल्म केली आहे, मला फिल्म फेस्टिवलला पाठवायची. मी काय एजंट आहे? मी काय एजंट आहे? तू फिल्म केली तर तुला फेस्टिवलला पाठवायचं, तर फेस्टिवल नावाची गोष्ट माहिती नाही तर एकदा तिकडे जाऊ नको, तुझी फिल्म करत बस, भारत माताला दाखव, कोणी अडवत नाही तुला. फेस्टिवलला जायचं आणि ते माझ्याकडे यायचं. मग मला कसं वाटतं तर पूर्वीच्या सिनेमामध्ये तो के.एन. सिंग असायचा बघा विलन, त्याच्या टेबलावरती एक 10-12 फोन असायचे. मग तो फोन आला की तो हिरवा उचलतो, दुसरा फोन आला निळा उचलतो, तिसरा पिवळा फोन उचलतो आणि कोणाला तरी सांगतो. तसं माझ्याकडे फोन आहेत की काय 10-15 की मी अच्छा कोणी फोन केला, हां कान आय एम सेंडिंग फिल्म, बर्लिन आय एम सेंडिंग फिल्म, टोरंटो आय एम सेंडिंग फिल्म. मी काय एजंट आहे कोणाचा? मग तुम्हाला जर तिथे जायचं तर तुम्ही तयारी काय केली? आता तुम्हाला मी पैज लावून सांगतो, तुम्ही कोणीतरी
ते हे करा, म्हणजे हा मी सांगतो तो रिसर्च करा, तो असेसमेंट करा, त्याचा सगळा खर्च मी माझ्या खिशातनं देतो. काय करा, ते हे सगळे मराठी फिल्म मेकर्स आहेत ना, त्यांना सगळ्यांना विचारा की तुला धंद्यातलं काय कळतं. त्याला फक्त सिनेमा करायची घाई असते. एकदा सिनेमा केला की सुटला. तो विकत कोण घेणार आहे, तो विकला जाईल की नाही, तो कुठल्या फेस्टिवलला लोक बघतील की नाही, त्याला बक्षीस मिळेल, आपणच गृहीत धरायचं, आपणच गृहीत धरायचं. आता एक माझ्या परिचयातला मुलगा आहे, त्याने फिल्म केली, पहिली फिल्म केली. तर ती फिल्म केल्यानंतर त्याने मला दाखवली. माझी पहिली रिॲक्शन अशी होती, कुणाला ती फार म्हणजे काय म्हणतो की अपमानास्पद वाटेल माझं असं विचारणं, पण मी मुद्दाम असं त्याला विचारलं की का बाबा या विषयावरती का फिल्म केली तू. कारण नंतर मी त्यावेळी बोललो, थोडंसं त्यालाही ते लागलं, ऑफेंडिंग वाटलं की सर एवढे मोठे आहेत आणि डायरेक्ट असं काय विचारतात. म्हटलं या विषयावरती का फिल्म केलीस, तुझी फिल्म चांगली वाईट बोलत नाही मी, या विषयावरती का फिल्म केलीस. आणि त्याला आता चॅनलनी पैसे घालून बसलेले आहे, खूप पैसे गेलेले आहेत. आणि आत्ता महिन्याभर तो मुलगा मला भेटला, सर तुम्ही मला बोलला होता आणि मला चॅनलनी पहिला प्रश्न विचारला, चॅनलच्या लोकांनी, हा विषय का. अरे तुम्ही फिल्म केल्यानंतर ती कोणीतरी बघणार आहे, त्या बघणाऱ्याला काय ती चॉईस असेल की नाही, तो विचारच नाही केला. मला वाटतं मी फिल्म करून मोकळा झालो, असं कसं चालेल. तुम्ही काय बॉर्न सत्यजित राय आहात का, तुम्ही बॉर्न अकिरा कुरोसावा आहात का की तुम्ही तुमची फिल्म केली आणि जग धावलं तुमची फिल्म बघायला, असं नाही आहे. मग आपण फिल्म करताना तो सुद्धा व्यावहारिक विचार केला पाहिजे की मी कुठल्या विषयावरती फिल्म करावी, ती लोक का बघतील. डिस्टर्बिंग विषयावरती तुम्ही तर कोणी सत्यजित राय नाही, तुम्ही कुरोसावा नाही, मग तुम्ही केलेली फिल्म मी तिकीट काढून घ्यायचं आणि मी डिस्टर्ब व्हायचं कशाला रे बाळा, तू कोण आहेस. त्यातलं व्यावहारिक भान तुम्हाला नाही, त्यातलं व्यावहारिक भान तुम्हाला नाही, ते सांगण्याचा प्रयत्न मी करतो. मी मग अशी म्हटलं ना, थोडंसं माझं मी होईल. एक अनुभव तुम्हाला सांगतो. आता परवा मला मी नॅशनल फिल्म आर्काइव्ह जी पुण्याला आहे, म्हणजे आपल्या देशातलं मोठं चित्रपट संग्रहालय, त्याच्या एका कमिटीमध्ये आहे. ते आम्ही जुन्या सगळ्या फिल्म्स असतात त्याचा तर रिस्टोरेशन करतो, डिजिटलायझेशन करतो आणि त्या फिल्म्स निवडण्यासाठी आमच्यासारखे लोक तिथे कमिटीमध्ये आहेत. तर ते बरंच काम चालू आहे. बरंच आता फायनल करत परवा त्या जी डायरेक्टर मुलगी आहे, असिस्टंट डायरेक्टर, तिने मला फोन केला की सर तुम्हाला फोनवरती त्रास देते, म्हणून बोल ना. तर म्हणे माझ्याकडे आता 25 टायटल्स आहेत आणि मला तुम्ही फोनवरती सांगा, आता पण मीटिंग करायला वेळ नाहीये आणि तुम्ही मला भेटायला, मी तुम्हाला भेटायला, मी तुम्हाला टायटल वाचून दाखवतो. 25 फिल्म आम्ही रिस्टोर करायचे, म्हणजे पुढच्या पिढ्यांसाठी जतन करायच्या की नाही हे तुम्ही सांगायचं, हे आम्ही तेच काम करतो. तर ती टायटल वाचत गेली. ती 25 टायटलमधली 4 ते 5 टायटल माझ्या जन्मानंतर निर्माण झालेली 50s मधल्या फिल्म्स आहेत. बाकी 20 फिल्म नक्की माझ्या जन्माच्या आधीचे आहेत. पण त्या सगळ्या फिल्म ती टायटल घेत होती आणि मी त्या फिल्मबद्दल ही ठेव, ही नको, ही पाहिजे, आणि एवढं सांगत नव्हतो, तिला तेवढंच पाहिजे होतं की सर ही घ्यायची हो म्हणा, नाही घ्यायची नाही म्हणा. नाही बेटा, मी तुला 2 वाक्यात ती फिल्म आणि त्याच्या डायरेक्टरशी सांगणार, पण तू त्या ह्याच्यामध्ये काम करते, तुला माहिती पाहिजे ना कोणाची फिल्म घेतली ती. तर तिने एका फिल्मचं नाव घेतलं आणि मला डायरेक्टरचं नाव सांगितलं की पी.टी. आळतेकर. तर पी.टी. आळतेकर इथे कोणाला कळणार नाही, कदाचित पुढचं नाव सांगेन ते पण 1-2 कळेल, कोणाला कळणार नाही. पार्श्वनाथ आळतेकर, ते आमची जुनी मंडळी मित्रमंडळी आहेत, त्यांना माहिती असेल. पार्श्वनाथ आळतेकर त्यांची फिल्म. ते म्हटलं बेटा पार्श्वनाथ आळतेकर म्हण, पी.टी. आळतेकर म्हणू नको. ते पार्श्वनाथ आळतेकर नावाने ओळखले. अशोक राणे रा राणे नाही, अशोक रामचंद्र राणे रा राणे म्हणून उद्या विचारलं तर तुम्हाला हा रा राणे कोण आहे माहिती नाही, हे राणे माहिती नाही. अशोक राणे तर काय माझी बारिशत भाषा, ते अशोक राणे. तसं पार्श्वनाथ आळतेकर हा रंगभूमीवरचा त्या काळातला 30s-40s मधला बाप माणूस. मग मी तिला म्हटलं त्यांची गीता नावाची फिल्म आहे का. हा सर ती आहे. मग ती तर आधी घे. सर गीता पाहिली, त्या सगळ्या फिल्म 25च्या 25 फिल्म पाहिलेल्या होत्या. जर मी अकॅडमिशियन असेल तर मी ते बघायला पाहिजे. आता मला असे असताना काही पाहिलेलंच नाही, काहीच पाहिलेलं नाही. आता हे माझं कौतुक नाही करत आहे तुम्हाला त्या फिल्म. तर मी आणखीन एक गोष्ट तुम्हाला सांगतो. मला आत्ता एक गेल्या महिन्यात एक फोन आला आणि आमचा एक जुना मित्र, त्याने ओळख ब्रेक दिली आणि मला राणे सर ओळखता का, मी आपण आपल्याशी भेटायचो वगैरे, आपण फिल्म बघायचो. म्हटलं बोललो मी थोडा त्रास देतो तुम्हाला. मी पटकन बोललो त्रास देऊ नका, बाकी काही द्या, असले तर थोडे पैसे पाठवा, आपण कधी काम करूया, त्रास नका देऊ. बोल आता. तर म्हणे मी एक फिल्म पाहिली होती आपण फार पूर्वी, 30-35 वर्ष झाली असतील.
त्या फिल्मचं टायटल काही केलं मला आठवत नाही. तर म्हटलं काहीतरी सांग, मग मी तुला सांगितलं. तर म्हणाला त्याच्यामध्ये कसं आहे की ती अख्खी फिल्म आहे ना, एक बहुतेक अख्खी फिल्म ह्याच्यामध्ये सूतिकागृहात घडते. हां, हॉस्पिटलमध्ये होते. तिथे 4 बायका तिघी बाळणपणाला आलेल्या आहेत आणि अशी. तर मी तिला पण हां ठीक आहे, इनग्रिड बर्मन, सो क्लोज टू लाईफ, 1958. आता हे जे मी सांगतो माझं कौतुक नाही करत. जर मी यातला माणूस आहे तर मला सगळं माहिती पाहिजे ना. मी महानगरमध्ये जेव्हा महानगर सुद्धा आम्ही सगळे लिहित होतो, तर आमचा एक मित्र ते महानगरमध्ये नाट्य समीक्षक होता. तर त्याने एक दिवाळी अंकामध्ये एक परिसंवाद केला. त्याच्यात अशोक सराफ, राजा गोसावी, लक्ष्मीकांत बेर्डेचे सगळे लोक होते. आणि त्या सगळ्या फीचरचा आउटकम काय होतं की ते अशोक सराफ, राजा गोसावी काय म्हणतात की आम्ही ॲडिशन घेतो म्हणून विनोदी नाटक विनोदी आहे, नाही तर विनोदी नाटक महाराष्ट्रात आहे कुठे. तर मी त्याला म्हटलं की तू कसं रे ऐकून घेतलं हे? तू काय पोस्टातला कारकून आहे का? आपण पत्रकार असतो ना, आपण पोस्टातले कारकून नाही की समोरच्याचा इंटरव्ह्यू घेतो, हां तुम्ही बोला मी लिहितो, तुम्ही बोला मी लिहितो. नाही, मी क्वेश्चन करणार त्या माणसाला, नाही तुम्ही कशाला इंटरव्ह्यू करतो त्याचा. तर त्यांना का नाही विचारलं, त्या सगळ्या अशोक सराफ, राजा गोसावींना का नाही विचारलं की मी तुम्हाला एक नाटक सुचवतो, ॲडिशन घेऊन दाखवा, सूर्याची पिल्ले, वसंत कानेटकर. तर तो आमचा नाट्य समीक्षक म्हणतो, अरे मला हे नाटकच माहिती नाही. मग कसला ते नाट्य समीक्षक तू? मग मी त्याला सांगितलं जगातल्या पहिल्या सिनेमाचा शोध पहिला खेळ ज्या दिवशी पॅरिसमध्ये झाला 1895, 28 डिसेंबर 1895ला जगातला सिनेमाचा पहिला शो झाला. माझा सोड, माझ्या आईवडिलांचा जन्म नव्हता झाला, पण मी जेव्हा त्या शो विषयी बोलतो तर तुम्हाला असं वाटतं की अशोक राणी त्या शोला हजर होता. कारण मी समीक्षक आहे, मी अभ्यासक आहे, तर मला मुळापासून गोष्टी माहिती पाहिजे. तर तुम्ही जर नाटकात येता, तुम्ही सिनेमात येता, तुम्ही पत्रकारित येता, तर तुमची पण अशी काहीतरी तयारी व्हायला पाहिजे ना. आता मी 3 मुलांचे अनुभव घेतले. इंग्रजी मीडियम विषयी मला तुम्ही म्हणाल माझ्या मनात अढी आहे, तर अढी आहे. इंग्रजी मीडियमनी ह्या देशाचं पार वाटोळं केलेलं असं माझं स्वच्छ मत आहे. जे अतिशय इंग्रजी मीडियममध्ये जाऊन चांगलं इंग्रजी झालेली, त्याच्यात करिअर केलेली मुलं असू शकतील, मी नाही म्हणत नाही, तो अपवाद आहे. 10-20% आहेत. 80% मुलांचं वाटोळं केलेलं आहे. आत्ता सध्या मला 3 मुलांचा अनुभव आला आणि तिघांनाही मी त्यांचे ठरलेले रोख पैसे दिले. माझ्या जागी दुसरा असता तर कानाला आले, सारे आधी तुझं इंग्रजी सुधारून घे, मग माझ्याकडे पैसे मागायले. मी त्याचे मेहनतीचे पैसे त्याला दिले, पण इतकं वाईट इंग्रजी त्यांनी केलं. एका मुलीला ती मला कोणी सांगितलं की ती इंग्रजी ट्रान्सलेशनचं काम करते, प्रोफेशनल ट्रान्सलेशन आहे, आणि मला वेळ नव्हता आणि मी एक मोठा लेख मला लिहायचा होता. मला इंग्रजी लिहायला, मराठी लेख तर मी 8-10 हजार शब्दांचा 1 दिवसात लिहू शकतो, तर इंग्रजी लिहायला मला 4-5 दिवस लागतात, वेळ लागतो नेमके शब्द. आणि माझी इंग्रजी 1% भाषा लिहितो, तर मला वेळ नव्हता. मी तो मराठीत दिला. त्या मुलीला म्हटलं करशील का? केला. तिने केलं आणि तिने तो पाठवला. तिने पहिले सर मला पैसे एवढे पाहिजे, मी दिले. तिला पैसे पाठवले, तिथं भाषांतराला पैसे पाठवले. ते भाषांतर वाचलं तर म्हटलं मी 4 दिवस घेतले असतं परवडलं. ते काही इंग्रजी आहे. आता मी सबटायटल एका मुलीकडनं करून घेतलं. हे आपल्यातच ठेवा, काही गोष्टी तुमच्या माहितीसाठी सांगतो, तुम्हाला नाव तर सांगतच नाहीये, पण हे तुम्ही याच्यातनं धडा घ्यायचा. आपण जेव्हा आपण म्हणतो नालस्ती नाही करत, आपण कोणाची, आपण कोणाविषयी बोलतो ना, लोक नालस्ती करतात, पण त्याच्यामध्ये सुद्धा ना तो सांगण्याचा हेतू असतो. बघा माणसं कशी असतात, त्याचा हेतू तो असतो. आता त्या मुलीला मी सबटायटलिंगचं काम दिलं. माझी मैना गावाकडे राहिली, माझ्या जीवाची होती या कायली, अण्णाभाऊ साठेंचं गाणं आहे. तिनं त्या पहिल्या वाक्याचं ट्रान्सलेशन काय केलं असेल, माय फेवरेट बर्ड रिमेन एट होम. फेवरेट बर्ड रिमेन एट होम. आता माझ्या पुस्तकाचं ट्रान्सलेशन कोणीतरी केलं, तर मी त्याच्यामध्ये माझं मराठी उत्तम आहे असं मी क्लेम करू शकतो. त्यांनी माझं फार ललित, मी छान मराठी लिहितो, असं बोली भाषेसारखं मी बोलणाऱ्या भाषेत लिहितो. तर माझ्या याच्यामध्ये तो बापुडवाना प्रोड्युसर असं वर्णन आलं. तो बापुडवाना प्रोड्युसर, त्याने ट्रान्सलेशन केलं दॅट फादरली फिगर प्रोड्युसर. काय संबंध? माझं इंग्रजी त्याच्या इतकं नाही, पण माझ्या इंग्रजीत आणलं दॅट द पुअर प्रोड्युसर. द पुअर प्रोड्युसर ह्याच्यात जे येतं ते फादरलीमध्ये येईल किंवा त्याला कळलंच नाही काय. आता हे का होतं, तर आपण अर्धवट तयारीनं त्या क्षेत्रात येतो. मी तुम्हाला मगाशी म्हटलं, तुम्हाला कोणाला सिनेमात जायचंय, नाटकात, इथे आमची काही मित्रमंडळी बसलेली आहेत. आमचा अमरजित बसलाय, विजय कलामकर बसला, ही यांची मुलं फिल्म इन्स्टिट्यूटला पाठवण्यासाठी तयारी करून पाठवतात त्यांना.
फिल्मिस्टला द्या फॉर्म भरला नाही ॲडमिशन असं नाही होत. त्याची प्रॉपर तयारी करायला लागते. ही मुलं त्याची तयारी करून घेतात. तर ती फिल्म इन्स्टिट्यूटला जायचं आपल्याकडे केवढा तरी फिल्म इथे आहे, परदेशात आहेत, नाटकाच्या संस्था आहेत, तिकडे जाण्याची तयारी करायला लागते. पण त्याच्याही आधीची तयारी करायला लागते ना, त्याच्याविषयी मी बोलतोय कारण ते मी खूप जवळनं बघतोय आणि मी पोळलोय. आणि मला आता मी 70 वर्षांचा आहे. मी पण आता निघायच्या वाटेवरती असेल, कधीतरी जाईन आज ना उद्या. ते जायच्या आधी मला शक्य होईल तेवढं आपल्या मराठी मुलांना सांगायचंय, बाबा ही तयारी करून घे रे, असं नको जाऊ, अर्धवट जाऊ नको. आपल्या मराठी दिग्दर्शकांना नॅशनल अवॉर्ड मिळालेला आहे. मी का बोलतो, गेल्या तुम्ही श्वासपासून घ्या, श्वासपासून मराठी सिनेमातल्या अनेकांना नॅशनल अवॉर्ड मिळाले. त्यांना देशात कुणी ओळखत नाही, ही परिस्थिती आहे. मी देशभर वावरतो. जे देशभर कोणी वावरण असतील त्यांनी माझ्याशी आर्ग्युमेंट केला तरी या मी बोलायला तयार. परदेशात तर सोडून द्या, देशात त्यांना कोणी ओळखत नाही, एखाद दुसरा अपवाद. पण इतर भाषेतले जे नॅशनल अवॉर्ड आहेत, विनर आहेत, ते गेली 50 वर्ष त्याच्या आधीचे सुद्धा मला माहिती आहेत. पण मराठीतले लोक इतरांना माहिती नाही. का माहिती नाही? कारण एक लग्गा लग गया था. देयर इज नो कंसिस्टेंसी. एक लग्गा लग गया, नाम नहीं बनेगा. कन्सिस्टन्सी पाहिजे तुमच्यामध्ये, तुमच्या कामामध्ये. अरे काय काम केलं होतं असं लोक बोलले पाहिजे. आता मी इतर भाषेतल्या सिनेमाविषयी किती, मराठीशी बोलतो, नाही बोलत असं नाही, कमी मिळतात मला. पण इतर भाषा, पण ते का बोलतो, ती सिनेमे का तसे चांगले होतात, का तसे चांगले होतात, आपल्याकडे का होत नाहीत? याचे कारण आपण तयारीच करत नाही. मगाशी म्हटलं तसं, तो एक मनात आलं, विचार आलं, विषय घेतला, लिहून मोकळा. फर्स्ट ड्राफ्ट, फायनल ड्राफ्ट आणि शूटिंग सुरू, हे फक्त मराठी सिनेमामध्ये घडतं. ड्राफ्ट आफ्टर ड्राफ्ट आफ्टर ड्राफ्ट कधी माहितीच नाही. पहिला ड्राफ्ट नाही, शूटिंगची घाई. म्हणजे सकाळी झोपेत न उठल्यानंतर विषय सुचतो, चहा होईपर्यंत, चहा ब्रेकफास्ट स्क्रिप्ट रेडी, चहा ब्रेकफास्ट ते जेवणापर्यंत शूटिंग, जेवण ते दुपारचे चहापर्यंत पोस्ट प्रोडक्शन. 6ला प्लाझाला सिनेमा लागला आणि 6:30ला पडणार तो कसं 9ला राहील? का होतंय हे? असं अर्धे कच्चे आपण जातो. आज तुम्ही मराठी पत्रकार, मी माझं आयुष्य आणि मला त्याला 4 वर्ष आणि मी 45 वर्ष इथे आहे. फिजिकली 45 वर्ष, व्यावसायिक म्हणून नाटक सिनेमा सगळीकडे आहे. पण मी त्याच्या आधीपासून, मी लालबाग प्रवादीच्या चाळीत राहत होतो लहानपणी. तसं आपण सगळे गिरण गावातला आलो. मी प्रवादीला बोटावाला बिल्डिंग, जी नागुसाची वाडी आहे, तिथं मी राहत होतो. आणि आमच्या घरी, मी बहिणीकडे होतो, माझ्या बहिणीकडे नवशक्ती यायचा. शेजारच्या एका घरी महाराष्ट्र टाइम्स यायचा, एका घरी मराठा यायचा आणि एका घरी नवाकाळ यायचा. मी दुपारी शाळेतनं आलो की अभ्यास करून दुपारी इकडून लोक झोपलेले जाऊन त्यांचे पेपर घेऊन ते 4ही पेपर तिथपासून माझा पेपरांशी संबंध. आताची मुलं पेपरच वाचत नाही. त्यामुळे मी काय केलंय, माझं आयुष्य वर्तमानपत्रांनी घडवलेलं आणि वर्तमानपत्रामध्ये मी काही काम केलेला माणूस आहे. गेले 5 महिने मी वर्तमानपत्र बंद केलेलं आहे. गेले 5 महिने मी चॅनल, TV प्रकार बंद केलेले आहे. कारण मला आता या वयात बिघडवून नाही घ्यायचं, दुरुस्त करणं अवघड होईल. आम्हाला आता हे माझ्या वयाचे जवळपासचे, आम्ही जेव्हा तरुण होतो, शाळेत होतो, तर आमचे वडील आजोबा आम्हाला काय सांगायचे, आम्ही जरी लालबाग परळमध्ये होतो, की टाइम्स ऑफ इंडिया वाच बाबा, इंग्रजी सुधारेल, इंग्रजी पेपर. आता माझं इंग्रजी सुधारलं हे मी कसं चेक करणार? मी कोणाला परीक्षा द्यायला जाणार की कोणाशी बोलणार, किंवा तुझी इंग्लिश बोलतो, माझं इंग्लिश बरं आहे का सांग रे. माझं इंग्लिश किती सुधारलंय मला कसं कळतं? टाइम्स ऑफ इंडिया वाचून कळतं की इतक्या चुका मला सापडतात. ते इंग्रजी सुद्धा नीट लिहित नाही. मी आत्ता 5 वर्षांपूर्वी शिकवणं रेग्युलर बंद केलं. मी 3 कॉलेजमध्ये रेग्युलर बॅचलर ऑफ मास मीडियाला व्हिजिटिंग फॅकल्टी म्हणून शिकवत होतो. अंडरस्टँडिंग सिनेमाचा पेपर शिकवत होतो. शिवाय मी विद्यापीठात शिकवलं, सगळीकडे शिकवलं. मी फ्रीलान्सर आहे. मी जेवढं काम करेन तेवढे मला पैसे मिळतात. मला वर्षात मला एक आकडा, मला एवढे पैसे कमवायचे तर मी तेवढे कमवतो. वाटेल ते करत नाही, पण तेवढे मला माझं टार्गेट असतं. तर ते टार्गेट असलेले ते पैसे 3 कॉलेजचे 5 वर्षापूर्वी बंद केले. का? तर त्या मुलांचं इंग्रजी इतकं भीषण असतं, पेपर तपासावा लागतो. रेग्युलर फॅकल्टी असेल ना तर पेपर वाचून त्यांचं इंग्रजी वाचताना मला नको बाबा, हे इंग्रजी वाचून माझं कमवलेलं मराठीतनं येऊन मी जे इंग्रजी कमवलंय ते बिघडेल, पैसे नको, भीक नको पण कुत्रा आवर. मी बंद करून टाकलं. मला 2 लाख रुपये नुकसान झालं. 2 लाख माझ्यासाठी मोठी रक्कम असते. 3 कॉलेज म्हणून 2 लाख नाही जवळपास.
बंद केलं, नको मला ते. मी कुठून तरी कमी नाही तर अर्धपोटी नाही, पण मला इतकं वाईट इंग्रजी लिहितं, मराठी तर मराठी वाईट लिहितात. तर पहिलं ना आपल्याला आपली भाषा केली पाहिजे. आपल्याला या तिन्ही मीडियममध्ये तुम्हाला यायचं असेल ना, तुमची भाषा केली पाहिजे. आता मी वेगवेगळ्या कोर्सेसमध्ये शिकवतो, त्या मुलांना सांगतो, बाबा रे तू मास मीडियाला माझा विद्यार्थी आहेस, तू फिल्म मेकिंगला माझा विद्यार्थी आहेस, तू बँकेत जाणार असेल इथून ना तर तू काही वाचू नको, चांदोबा वाचू नको, माझा आग्रह नाही. बँकेत लोकांनी वाचलं नाही पाहिजे असं माझं म्हणणं नाही, पण तिकडे चालेल. डेबिट क्रेडिट करायचे, साहित्य वाचलं नाही वाचलं चालेल, पण इकडे राजा वाचलंच पाहिजे ना, इकडे वाचलंच पाहिजे. का वाचलं पाहिजे? आता 8 पिक्चर डिरेक्ट केलेल्या एका डायरेक्टरनी मला त्याचं स्क्रिप्ट दिलं, स्क्रिप्ट डॉक्टरिंगसाठी स्क्रिप्ट दिलं. स्क्रिप्ट डॉक्टरिंग हा एक प्रकार असतो, आपल्याकडे फार कमी आहे, माझ्याकडे अजून अनऑफिशियली लोक करून घेतात. तो एक परदेशामध्ये एक प्रोफेशन आहे, ते त्याचा जॉब असतो, त्याला पैसे देऊन काम करतात. म्हणजे तुम्ही लिहिलेलं स्क्रिप्ट त्या स्क्रिप्ट डॉक्टरनी वाचायचं, हे इकडे स्क्रिप्ट डॉक्टरनी वाचायचं आणि त्याची स्वतः 2-4 वेळा वाचून त्याच्यातनं नोट्स काढायच्या आणि ती करेक्शन्स त्या रायटरला डायरेक्टरला द्यायची की मला हे असं असं तुला सुचवावं असं वाटतं, हे चुकीचं आहे, बरोबर नाही, हे जो काही त्याचा फीडबॅक तो त्याला द्यायचा असतो. मी त्या 8 फिल्मच्या डिरेक्टरला त्याने एक कोणीतरी सांगितलं की हे तुझी गोष्ट फार वेगळी आहे, तू ते अशोक राणेकडे जा आणि त्याच्याकडनं करून घे. आणि तो जो माणूस ज्यांनी पाठवलं तो माझा खूप मोठा चाहता आणि त्याने त्याला दम दिला होता, उसको जाके पैसा देना, वो पैसा मागेगा नहीं, उसको पैसा देना. आजपर्यंत मला 1 रुपया दिलेला नाही. मी काम करून त्या फिल्मला नंतर नॅशनल अवॉर्ड पण मिळाला. एनिवे, तर त्याला जेव्हा मी ते स्क्रिप्टवरती बोललो त्याच्याशी, तर त्याला मला वाटलं अरे ह्याच्यामध्ये 3 सीन मला दिसतात, ते मी केलेत. मला बघ तुला हवेत की नको, ते 3 सीन त्याला सांगितले. तर तो म्हणाला सर हे 3 सीन म्हणजे माझ्या फिल्मचा USP आहे. मग बाळा मनात म्हटलं तुला काय नाही सुचलं हे, कारण तुला घाई. स्क्रिप्ट लिहितो कधी, डायरेक्ट करतो कधी, 6 वाजता प्लाझाला लावतो कधी, म्हणून ते असं झालं. ते तुला सुचलं, मला सुचलं, मला सहज सुचलं ते. आणि 3 सीन अप्रतिम होते, त्याला त्यांनी केले ते फिल्ममध्ये. त्या 3 फिल्म अशी वरती नेऊन ठेवली. माझं कौतुक नाही करत, मी त्यांच्याविषयी सांगण्याचा प्रयत्न करतो. मित्रांनो, एक मध्ये मगाशी म्हटलं होतं, माझं तुम्हाला मध्ये वाटतं की मी पण काहीतरी अहंकार की माझं कौतुक, मी त्याच्या पलीकडे गेलेलं आहे. मला तर काय फायदा आहे, मला तर काहीच फायदा नाही. मी पैशांचं मग मध्ये मध्ये बोलतो, तक्रार नाही करत आहे मी, फक्त आपली संस्कृती काय प्रकारची ती सांगतो. मला अनेकांनी पैसे माझे दिले नाही, मी मस्त खाऊन पिऊन या वयात सुखी माणूस आहे. मला त्याची तक्रार नाही करत, आपल्या वृत्तीविषयी बोलतो. आपण एखाद्याकडनं काम करून घेतो, त्याचे पैसे आपण त्याला देत नाही. मी आता त्या 3 मुलांनी वाईट काम केलं, त्यांचे चोख पैसे दिले. कारण आमची जी पिढी आहे, मगाशी आम्ही बोलत होतो, सावंत आहे, मी येत होतो गाडीमध्ये बोलत होतो की ते दोघं म्हणत होते की आमची पिढीने, आमच्या आधीची पिढीने एक केलं, आपलं नुकसान होऊ दे पण समोरच्याचं नुकसान होऊ द्यायचं नाही. आपला अपमान झाला हरकत नाही, पण आपण समोरच्याचा मान ठेवायचा, आम्हाला वाईट सवय. एनिवे, तर आपल्याला या मीडियामध्ये जर यायचं असेल, या तिन्ही मीडियामध्ये, तर आपल्याला खूप तयारी केली पाहिजे. आपल्याला म्हणजे मी एकदा असा विनोद केला होता की चंद्रकांत कुलकर्णींनी एक दरवर्षी 30 एप्रिलला मराठी सिनेमाचा पुरस्कार समारंभ होतो राज्य शासनाचा, आणि तिथे काही सांस्कृतिक कार्यक्रम केले जातात. तर एका वर्षी काही त्या पोर्शनचं स्क्रिप्ट मी लिहिलं, चंदूनी मला सांगितलं की जर तू लिहून दे. मी त्यातली काही स्किट्स लिहिली होती. तर मी एक स्किट असं त्यातलं लिहिलं होतं की तो लोकनाट्यामध्ये आबुराव बाबुराव असतात ना, तर ते कसे येतात, काय आबुराव, काय रे मुंबईत गावात काही राहिलं नाही गड्या, चल की मुंबईला जाऊ. मुंबईला गेले की माणसं लोटा घेऊन जातात, मोठी मोठी होतात की, आपण पण जाऊ मोठं होऊ. अरे पण मुंबईला जाऊन करायचं काय, आपण मराठी सिनेमा करूया की. मग ते दोघे मराठी सिनेमा करायला मुंबईला येतात. मग ते मुंबईला आल्यानंतर आता म्हणजे सिनेमा करायचं तर पहिलं काय लागतं, तर पटकथा लागते. म्हणजे काय असतं रे, अरे पटपट लिहितात, तिला पटकथा म्हणतात. मला चंदू म्हणाला काय रे पपलू जोक करतो, म्हटलं काढून टाक, माझा आग्रह नाही, पण दिस इज अ फॅक्ट, व्हेरी फॅक्ट ऑफ मराठी सिनेमा. मराठी सिनेमा वाईट का होतो, विचारच करत नाही कॅरेक्टर असं का. जॉन क्लॉथ कॅरिये नावाचे जगातले दी बेस्ट स्क्रिप्ट रायटर, ज्यांनी पीटर ब्रूक्सचं महाभारत लिहिलं, त्यांना खूप त्यांचं काम फॉलो केलं. त्यांचे सगळे पिक्चर्स पाहिले होते, त्यांचे सगळे इंटरव्ह्यूज वाचले होते, आणि ते पुण्याला फिल्म इन्स्टिट्यूटला त्यांचं लेक्चर होतं, ते आले होते.
आणि मी त्याच्यामध्ये घुसण्याचा प्रयत्न केला. मी काही स्टुडंट नाही, पण मला घुसता आलं नाही. मला प्रोफेसर म्हणाले की नाही तुला घुसता येणार नाही, पण त्यांच्या नोट्स तुला देईन वगैरे. मग नोट्स वगैरे दिल्या. आणि नंतर मला माझं इतकी इच्छाशक्ती जोरदार होती. माझे मित्र म्हणतात की तुझी इच्छाशक्ती जोरदार आहे. इच्छाशक्ती इतकी जोरदार होती. नंतर पुन्हा काही वर्षांनी जॉन क्लॉद कॅरी भारतात आले आणि फ्रेंच एम्बेसीनं दिल्लीमध्ये त्यांचं पटकथा लेखनाचं शिबिर ठेवलं. तर ते म्हणाले मी 15 लोक मी माझे निवडून घेणार, मी गर्दी घेऊन बसणार नाही. ते 15 लोक जे आम्ही लोकांनी ॲप्लिकेशन मी पण पाठवलं होता, ते 15 लोक सिलेक्ट झाले, त्यात मी होतो. त्या 15 लोकांमध्ये आम्ही जे होतो, माझ्याबरोबर माझ्या ग्रुपमध्ये होती नीना गुप्ता आणि सोनी राजदान, आलिया भट्टची आई. या दोघी माझ्याबरोबर सतत असायच्या त्या ग्रुप ह्याच्यामध्ये. तर ते तिसरा दिवस झाला, चौथा दिवस झाला, त्या दोघी मला क्या म्हणतात, अरे अशोक इसका इतना नाम सुना था, दुनिया का इतना बड़ा स्क्रिप्ट राइटर है, वो 3 दिन साला एक ही चीज का रट लगाते बैठा. 3 दिन एक्सप्लोर द पॉसिबिलिटी, एक्सप्लोर द पॉसिबिलिटी, एक्सप्लोर द पॉसिबिलिटी. अरे कुछ आगे जाएगा की नाही. मला कळलेलं होतं, कारण मी पटपट कथा लिहिलेला माणूस मीच होतो. कारण एक्सप्लोर द पॉसिबिलिटी हा प्रकारच आपल्याला माहिती नाही. एकदा सुचलं तर फायनल. मग तो आम्हाला स्क्रिप्ट रायटिंगच्या याच्यामध्ये सांगायचा, हां तू तुझी गोष्ट सांग रे, तू तुझी गोष्ट सांग. कोणी देऊन काय ती छोटीशी गोष्ट सांगायला. तर गोष्ट सांगायला सुरुवात केली की तो प्रश्न विचारायचा, जॉन क्लॉद कॅरी वाय वाय. अरे मला पुढे सांगू, ते पहिली सोय सांगितली, वाय दिस, वाय लाईक दिस, वाय लाईक दॅट, वाय. नो सर लेट मी कम्प्लीट. नो नो टेल मी फॉर द फर्स्ट थिंग की इट्स मॉर्निंग, अर्ली मॉर्निंग अँड द protagonist start from his home. Why in the early morning? Why not during the night? Why not in the afternoon? Why the protagonist? Why no other character? मला सुचलं, सकाळची मस्त लाईट असते, आमचा कॅमेरामॅन तिकडे मस्तपैकी सकाळचं उगवता सूर्य डोंगराच्या आडून येतोय, ते लाईट बीट वगैरे करेल, मग मस्त दिसेल. अरे पण ते मस्त दिसेल, गोष्ट आहे त्याच्यात, गोष्ट आहे का त्याच्यात? तर गोष्ट नाही, छान दिसलं. तर त्या दोघींना मी सांगितलं तू त्याच्यासाठी एक्सप्लोर द पॉसिबिलिटी. आणि मी दुसरं काय होतं की मी अभ्यास केलेला माणूस होतो. माझ्याकडे आणखीन एक गोष्ट होती अनुभवातली, की आमच्या आधीच्या पिढीतले जे प्रोड्युसर्स होते हिंदीतले बडे, तर त्यांच्याकडे समजा एखादा मुलगा गेला गोष्ट सांगायला, की ते म्हणायचे की हां बेटा चलो तुम्हारी कहाणी सुनाओ. तर सर एक नरेशन, अरे आओ बेटा आ जाओ घर पे आ जाओ, नरेशन देतो. ते छान बोलवायचे. गेला तो पोरगा घरी गेला, तर ते बसला, त्याला चहा पण काहीतरी झालं, आणि मग त्याच्या लक्षात आलं की तो वाट बघतोय की आता हा सांगेल सुरू करायचं. आणि तिकडे 3 माणसं बसलेली, ते कुठूनही आर्टची माणसं वाटत नाही, सिनेमातली वाटत नाही, कुठूनही वाटत, साधी माणसं वाटतात बिचारी. तर ह्याच्याकडे काही काय कामाला आली असतील याच्याकडे म्हणा. तर तो वाट बघतो, हे लोक जातील कधी, हा त्यांना जायला सांगे. तर शेवटी तो प्रोड्युसर, अच्छा बेटा सुरू नरेशन सुरू कर. मग तो त्या तिघांना, नाही वो अपने लिए तुम शुरू करो. वहाँ शुरू करतो. आता पुन्हा तसं समजा की सुबह का वक्त है, वहाँ से सूरज आता है पहाड़ से और अपना हीरो घर से साइकिल लेके निकलता है. तो तिघातला एक विचारतो, वो सुबह क्यों निकलता है, शाम को क्यों नहीं निकलता, नहीं रात को क्यों नहीं निकला, नहीं वो साइकिल पे क्यों निकला, घोड़े पे क्यों नहीं गया, कार में क्यों नहीं गया, चलते क्यों नहीं गया. ते प्रश्न विचारतात. वाय, प्रत्येक सुचल्याला वाय वाय वाय, तेव्हा ते येतं. आपण वर्तमानपत्रामध्ये, हे तुमच्या वर्तमानपत्रात, मीडिया वर्तमानपत्रामध्ये गेलात, एवढी वर्तमानपत्र आहेत, तुमचंच वर्तमानपत्र वाचकांनी का विकत घ्यावं, का ते दर पेपरवर टाकावं की बाबा अमुक पेपर माझ्या घरी रोज टाक, का त्याने ते सांगावं. आणि ते शोधून त्याने बाबा तो अमुक XYZ पहिल्या आधी मला ते XYZ काढून बघू दे, का ते तुम्ही त्याला कंपेल केलं पाहिजे. ते कंपेल तुम्ही कधी कराल, तुम्हाला ते नीट सांगता येईल तर ना. पत्रकार कोण होतो, मी नेहमी मी मास कॉमला शिकवताना, पत्रकार कोण होतो साधी व्याख्या आहे माझी, ज्याला काहीतरी अनुभव घेतलं की काहीतरी घडलेलं त्याने पाहिलं, ते कधी एकदा दुसऱ्या माणसाला लावून सांगतो, तो पत्रकार होतो. तो पत्रकार होतो. मग ते कसं सांगतो याच्यावरती तो त्या क्वालिटीचा पत्रकार होतो. मग त्याला पत्रकार लागते काय, तर भाषा लागते. आत्ताची मराठी, आज 2022 मधले मराठीचं स्टँडर्ड तुम्ही विचार करा. 90 मधली गोष्ट आहे, 94ला महानगर सुरू झालं, त्या 2-4 वर्षातली गोष्ट आहे. मी निखिल वागळेच्या केबिनमध्ये बसलो होतो
आणि आमच्या दोघांच्या गप्पा चालल्या होत्या आणि एक मुलगी आतमध्ये आली, सर सर एक मिनिट तुम्हाला डिस्टर्ब करते म्हणून ती निखिलला म्हणाली की मला मी एक लेख एडिट करते, एक शब्द आलाय मला अर्थ कळला नाही. तर काय शब्द आहे तर आळी. त्या मराठी वर्तमानपत्रात काम करणाऱ्या मुलीला, ही 25 वर्षापूर्वीची, आता ती मुलगी सिनियर असेल, तिला आळी शब्दाचा अर्थ माहिती नाही. मग निखिलने तिला आळीचा अर्थ सांगितला. मग ती गेली घाई. तर मी तिला म्हणे भाई इकडे 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 इकडे. नाही सर मी घाई मला माहिती आहे, तर तो आळीमधला अचा काना काढलास ना तर तो अळी होईल आणि त्याचा अर्थ वेगळा. हो का सर, त्याचा अर्थ वेगळा आहे. मग तिला अळी सांगायला. ही आमची परिस्थिती. आपल्याला भाषाच येत नाही. आता एक भाषेचा लोचा आपल्या देशामध्ये फार आहे, जो परदेशात एवढा नसतो. आपल्याकडे आहे की नागर भाषा आणि ग्रामीण भाषा. म्हणजे आता काय आणि पाणी बोललं तर काय झालं, आणि पाणी बोल ना आहेत. मला मी सांगेन नाव घेऊन, पत्रकारांची नावं सांगेन. मीडियामध्ये, इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये आणि पाणी बोलतात, पण त्याच्याकडे कंटेंट आहे यार. मग गेलं ना नागर भाषा तुमची तेल लावत. आयुष्याला मी नाही विचारणार, पण ते काय होतं, तो आणि पाणी पण बोलतो आणि त्याचं कंटेंट दिसत नाही, त्याची ताकद त्याच्यातनं दिसत नाही. मग तो जो एक वर्ग असतो ना जो आणि पाणीला, हे आणि पाणी म्हणजे अडाणी, तो तुमची वासलात लावतो. त्याच्यासाठी आपण तयारी करायची असते. त्याच्यासाठी ते सगळं असं, म्हणजे मी नेहमी असं म्हटलं की मी एक लेख लिहिला होता महानगरच्या दिवाळी अंकात, आणि नाना पाटेकर, आता दोस्त म्हणून काही मिरवण्याची गोष्ट नाही आहे आमचं, आम्ही एकत्र लहानाचे मोठे झालो 26 पासून वगैरे, तेव्हापासून ओळखतो. तर तेव्हा त्याने मला निरोप ठेवून फोन करायला लावला. नेहमी आमचं असंच व्हायचं, तर मला सकाळमध्ये वगैरे महानगरला किंवा प्रभात चित्रमध्ये निरोप ठेवायचं. मग मी तिला फोन केला. मला म्हणाला साल्या ताबडतोब ना एक पुस्तक लिहून काढतो, काय सॉलिड लिहिलेस तू, फार मला भयंकर आवडलं. असं त्याने आयुष्यात एकदाच माझं कौतुक केलेलं आहे. असो, तर ते आवडलं काय त्याच्यामध्ये, तर मी त्याच्यामध्ये असं लिहिलेलं होतं की गावातला जो पैलवान असतो, तो पैलवान गावातला हिंद केसरी होतो. गावातल्या सगळ्यांना त्याने लोळवलं असतं. आता तोही त्याची महत्वाकांक्षा जागी होते आणि त्याच्या बरोबर पण त्याला पेटवतात. आता वरती जा रगड्या, आता काय गावात राहिला आहे, गावातलं झालं की सगळ्यांना आडवं करून मग तो तालुक्याला जातो. पण तो तालुक्याला जाऊन डायरेक्ट त्या आखाड्यात उतरत नाही. आधी तो तालुक्याच्या कुस्त्या बघतो, तिकडचा आखाडा बघतो, तिकडचे खेळ बघतो, तिकडचे सगळं स्ट्रॅटेजी बघतो, तिकडचे पैलवान बघतो, थोडी तयारी करतो आणि मग तो तालुक्यात उतरतो. मग तो तालुक्याची किस्ती मग हळूहळू तो तिथे जिंकतो, तिकडचा हिंद केसरी होतो. असाच तो जिल्ह्याची किस्ती बघतो, मग राज्याची बघतो, नॅशनलची बघतो, आणि मग तो हिंद केसरी होतो. तो पहिलाच गावात न उठून गेला तर त्याचा चेन्नामेंदा नाही का व्हायचा. तर तो त्याची तयारी करतो. आपण ती तयारीच करत नाही. आता पुन्हा माझं कौतुक करणारी गोष्ट एक तुम्हाला सांगतो, पण मी कौतुक म्हणून सांगत नाही, तुम्हाला काही मदत कळावी म्हणून सांगतो. याने मग अशी माझा बायोडाटा वाचून दाखवला. वेळ नव्हता ना तर मी त्याला आग्रह केला असता पूर्ण वाचून दाखव. मी सगळीकडे जनरली वक्ते असतात ना, ते जरा मग नको पुढे झालं पुढे असं, तर नम्र मी नाही घेत नम्रपणा. कारण का, तो जो त्यांनी सात पाणी वाचला असतं तर माझं कौतुक नाही मी करून घेतलं असतं, तुम्हाला कळलं असतं की इतक्या गोष्टी करण्यासारख्या आहेत. सिनेमा पाहण्याची करिअर केलेला एक माणूस दाखवा कुणी शोधून मला, अशोक राणेशिवाय. एकच माणूस अशोक, की सिनेमा बघून त्याच्यावरती जगला, त्याच्यावरती आयुष्य सगळं उभं केलं आहे की नाही. तर ती तयारी कशी करायला लागते तुम्हाला. तर मी वर्तमानपत्रामध्ये येईन हे मला वयाच्या 25 वर्ष पूर्ण होईपर्यंत इतकी वर्तमानपत्र वाचतो, इंग्लिश मराठी सगळी वाचायचो. पण मी एक दिवस पत्रकारांनी माझ्या ध्यानीवनीने माझ्या अजेंडावरती नाही, आणि मग मी पहिला लेख लिहिला. तो आमचे दिनकर गांगल म्हणून मित्र आहेत महाराष्ट्राचे, तेव्हा ते संपादक होते, म्हणजे रविवार पुरवणीचे. तर मी त्यांच्याशी असा एक विषय बोलत होतो. तर मला एक लहानपणापासून एक सवय आहे, एक चांगली सवय, ती तरुण मुलांनी सगळ्यांनी ही लावून घ्या, फार चांगली असते ही. मला लक्ष्मीकांत पॅरेलल मधले पॅरेलल त्यांनी पण अशोकजी मुझे भी याद होती. तर आता हे वडीलधारे आहेत ना, त्यांच्याबरोबर बसायचं, आपल्याला जे काय वाटलं ना त्यांना सांगायचं. ते पार्थ काय करतील, अजून नाही अंड्यात नाही बाहेर आला, काय बोलतो माझ्यासमोर, असं एखादा वडीलधारा म्हणून बोलेल नाही असं नाही, पण बोल. कारण तो माणूस अनुभवी आहे, तुला काय चुकतं मागतो तो सांगेल तर तुला दुरुस्त करायला हवं आहे ना. तर मी तो पहिला लेख लिहिला, आणि नो लुकिंग बॅक म्हणतात ना, मी सुपर डुपर हिट, पहिलं पिक्चर आणि करिअर सुरू. 45 वर्ष मी वर्तमानपत्रामध्ये आहे. आता मी काय हिट झालो,
कारण त्याच्या आधी मी वाचत होतो भरपूर. मी 6-6 वर्तमानपत्र वाचत होतो, विकत घेऊन की इतर कुठे जाऊन कोणाकडे जाऊन. पहिलं गेलो की पेपर घेऊन वाचायचा, मॅगझिन घेऊन काय काय वाचायचं. पैसे यायला लागले तर विकत घेऊन खूप काय काय केलं. माझे एक ज्येष्ठ मित्र होते, त्यांच्यावर मी लिहिले पुस्तकामध्ये. तर ते एकदा मला म्हणाले की मिस्टर राणे, इफ यू आस्क यू समथिंग इट विल साऊंड लाईक अ ऑफेंडिंग, बट होप यू नॉट माइंड मी आय आस्क यू समथिंग. म्हटलं प्लीज गो अहेड. तर म्हणाले आय ऑलवेज सी यू कॅरी सो मेनी मॅगझिन्स विथ यू. तेव्हा आमच्याकडे ती शबनम जोडी असते, आम्ही 26 वर्ष गँगमधले ना, एक शबनम असायचं. मग त्याच्यात मॅगझिन, पुस्तकं, वर्तमानपत्र आम्ही घेऊन फिरायचो. तर यू ऑलवेज कॅरी सो मेनी न्यूजपेपर, सो मेनी मॅगझिन्स, डू यू रिअली रीड ऑल ऑफ देम? आता नॅचरली कोणाला काय रे घेऊन फिरतो, वाचतो काय अपॉन अप? म्हटलं ते नाही. म्हटलं आय डोंट फील ऑफेंडेड. नो, लेट मी आन्सर. आय ट्राय टू रीड एव्हरीथिंग, but I don't make it. What I do, I try to read intro of each and every article. आमच्या आधीचे जनरेशनचे जे वर्तमानपत्र जे पत्रकार होते ना, त्याने इंट्रो म्हणजे तुम्ही ते लेखाच्या वरती बोल्डमध्ये जो मटेरियल असतो ना, त्याला इंट्रो म्हणतात. तो म्हणजे ज्याला सारांश लेखन आमच्या शाळेमध्ये आम्हाला शिकवायचे, ते सारांश लेखन होतं, प्रेसी रायटिंग. ते वाचलं ना की अख्खा लेख वाचून झालं ना. आता मी लेख वाचले बाकीचे. माझं पहिलं काय, सिनेमा, नाटक, साहित्य, कलेविषयी तर मी पहिलं वाचून घेणार. मग मी पॉलिटिक्स वाचणार, मग एज्युकेशनवरती वाचणार, मग सोशलायच्यावरती वाचणार. असं मी प्रायोरिटी प्रमाणे वाचतो. मग नाही वाचत तो इंट्रो वाचून घेतला की पुरतो मला. मी प्रभात चित्रमंडळमध्ये काम करत होतो. तर एकदा आमच्यावर एक तमिळ ग्रस्त आले होते. ते आमच्यावर काम लायब्ररीचं काम करायचे. तर ते तेव्हा 40-85 होते ते. तर ते मला एकदा म्हणाले की ते पण असे अवजाव, ती पिढी ते अवजाव करायची. मी लहान होतो 20-21 वर्षांनी. तर म्हणे मिस्टर राणे, यू रीड सो मच, आय ऑलवेज सी यू कॅरी सो मेनी बुक्स, यू रीड सो मच, सो आय वॉन्ट टू रेकमेंड वन बुक टू यू, बट द कंडिशन इज यू हॅव टू बाय दॅट बुक फ्रॉम मी, आय एम नॉट गोइंग टू गिव्ह फ्री. म्हटलं फाईन, आय ऑलवेज बाय बुक्स, नो प्रॉब्लेम. तर मला गिव्ह मी 80 रुपीज. मी त्यांना 80 रुपये दिले. त्यांनी मला पुस्तक दिलं. तर मी पाहिलं तर UG कृष्णमूर्ती हे मोठे आपल्याकडचे आध्यात्मिक गुरु, आणि त्याचं नाव होतं मिस्टिक्स ऑफ लाईफ. तर मी पटकन काय ओ दिस इज अबाउट अध्यात्म, स्पिरिच्युअलिटी, दिस इज दॅट माय एज टू रीड दिस बुक. त्या सद्ग्रस्तांनी मला सांगितलं मिस्टर राणे, फॉर स्पिरिच्युअलिटी देर इज नो एज. मग मी कप नावाचा सिनेमा फार नंतर बघितला. तेंडुलकरांनी 5 वेळा बघितला माझ्याबरोबर कप. ते मला तेव्हा ते आणखीन वेगळं कळलं. एनिवे, तर म्हणाला मिस्टर राणे, फॉर देर इज नो एज फॉर स्पिरिच्युअलिटी. ठीक आहे, मी घेतलं पुस्तक. आता त्यातलं सिक्रेट असं आहे की आज, तेव्हा माझं वय ते 26 वगैरे असेल तर ते पुस्तक घेतलं. अजून ते पुस्तक माझ्याकडे, आज मी 70 पार केली, अजून ते पुस्तक मी वाचलेलं नाही. ते आहे. मग ते काय वाचलं तर एकदा मला असं मध्यरात्री उठून मी कुठलेही पुस्तक काढून मी वाचतो. कुठल्याही दिवसावर काठी कधी कुठलं पुस्तक काढून एका वेळी 8-8 पुस्तकं वाचत असतो. तर एकदा असंच मध्यरात्री तर मी 40ला आलो होतो आणि म्हटलं काय वाचूया, असं काहीतरी मला तर ते पुस्तक वाचलं. मी ते मिस्टिक्स ऑफ लाईफ काढलं आणि वाचायला गेलं. मला एक वाचायची माझी पुन्हा एक पद्धत आहे. मी पहिल्या पानापासून ते कुठे छापलं, पहिली आवृत्तीपासून अर्पण कोणाला केलं, मनोगत असं अर्पण सगळं वाचत. तर त्याची सॉर्ट ऑफ अर्पण पत्रिका आहे पहिल्या 1-2 पानावर. ती वाचली. ती अर्पण पत्रिका अशी आहे की एनीबडी फ्रॉम एनी पार्ट ऑफ द वर्ल्ड कॅन यूज कंटेंट ऑफ दिस बुक in part or fully, no rights are reserved. माझा अख्खा UG कृष्ण ते वाचून झालं ना, कशाला वाचलं पुस्तक. कसं वाचायचं ते आम्ही शिकलो. वाचायचं आता जे सबटायटल तुम्ही वाचताना मला तुम्ही कसं सबटायटल, मी सगळं वाचत नाही. तुम्ही सबटायटल प्रत्येक शब्द वाचत गेलं, व्हिज्युअल गेलं, पुन्हा आले वाक्य पूर्ण शब्द वाचतं, व्हिज्युअल गेलं. तसं नसतं वाचायचं, त्याला जिस्ट पकडायचं असतं. ते असं वाचतो ना म्हणून तो जिस्ट पकडतो. वाचायचं कसं त्याचं शास्त्र आहे, नाहीतर मग संपणारच नाही ना. मी आता इतकं वाचत असतो तरी माझं वाचून संपत नाही, तर कधी होणार ते. असं वाचत. तर या पद्धतीने आपल्याला मीडियामध्ये जर यायचं असेल कुठल्याही, मी मगाशी म्हटलं की तुम्हाला फिल्म इन्स्टिट्यूट या सगळ्या इन्स्टिट्यूटची माहिती तुम्हाला कुठेही मिळेल, तुम्ही कुठेही जाल, काही कराल. आता दुसरं आपल्याकडे एक विषय परत मला आठवलं सांगतो. माझा एक स्टुडंट पंजाबी, आणि त्यानं माझ्याकडे 3 महिन्याचा फिल्म अप्रिसिएशन कोर्स केला आणि तो एकदम इन्स्पायर झाला. तो म्हणाले की सर मैंने ऑलरेडी कुछ रिसर्च किया अँड नाउ आय वॉन्ट टू गो टू US. 1 वर्षाचा फिल्म मेकिंगचा कोर्स करायला.
मी त्याच्या हातापाया पडलो, बेटा मत जाओ मत जाओ. आता सुद्धा माझे खूप मुलं येतात. मग मी काही लोकांना पतात, आत्ता माझा एक पोरगा इस्टोनियामध्ये सिनेमॅटोग्राफी शिकतोय. आता त्याचं संपत आलं, कोर्स त्याचा संपत आला. काही मुलं जातात माझ्याकडनं, पण मी त्या मुलांना नको जाऊ म्हणून सांगतो. का माहितीये? कारण इथली सिस्टीम आणि तिथली सिस्टीम फरक आहे. मग तिकडून आल्यानंतर त्यांचा जो राडा इथे होतो, त्या पंजाबी पोराचा तोच झाला. तो काही करू शकला नाही, त्याचं सगळी नोकरी पण गेली आणि आता तो घरी बसलेला आहे. कारण त्याला लोकांशी कन्व्हिन्स नाही करता येत, त्याला त्रास होतो इथल्या लोकांशी काम करताना. आता हा त्याचाही प्रॉब्लेम आहे. आणि त्याला जाताना, जसं मी आता आमचा विजय बसलेला आहे, मी फिल्म इन्स्टिट्यूटमधले जे पोरं आहेत ना, तर त्या मुलांचा प्रॉब्लेम होतो. फिल्म इन्स्टिट्यूट 3 वर्षामध्ये अकिरा कुरोसावा, केस्लवस्की, रॉस, हा तो हे जगातले सगळे बडे बडे मास्टर शिकतात तिकडे. आणि इकडे येऊन काय सलमान खान, शाहरुख खान, आलिया भट, आणि मग ते काहीतरी सिनेमे करावे. ते वाईट नाहीये, पण त्यांच्यावर सिनेमा. आता परवा मी तो डार्लिंग सिनेमा बघितला आलिया भटचा, मला आवडला. मी काय कुरोसावात बघतो असं नाहीये, तो आवडला. त्याची वेगळी गोष्ट आहे ना. वडापाव खातो, वडापाव आवडतो, तर त्याची एक टेस्ट असते, त्याचं एक पर्पज असतं. तर ते पण तिकडून नंतर इकडे आल्यानंतर त्रास होतो ना. त्याच्यावरती फार सुंदर फिल्म आहे, ते पूर्व मुलांना सांगितली. एक फिल्म इन्स्टिट्यूटचा मुलगा आहे, एक शॉर्ट फिल्म आहे, त्याचं टायटल नंतर सांगतो. तर त्या शॉर्ट फिल्ममध्ये एक फिल्म इन्स्टिट्यूटमधला मुलगा येतो शिकून, आणि तो मुंबईच्या इंडस्ट्रीमध्ये आल्यानंतर एका डायरेक्ट प्रोड्युसरला भेटतो की सर मेरे को एक फिल्म बनानी है, आप अगर प्रोड्यूसर, अरे बेटा चलो नरेशन दे दो. तर तो नरेशन देतो आणि बसतो. आणि नंतर असे साधारण 12:30-1 व्हायला येतात. तर तो म्हणतो बेटा 1 मिनिट रुको. तो मुझे मैं तुमको सॉरी तुमको रुकाया मैंने, आगे हमको सुनना है. लेकिन बेटा 12-1 बजने अभी खाने का वक्त है ना, चलो कहीं जगह पहले खाना खा लेते, बाद में कंटिन्यू करेंगे ना. आणि तो त्याला घेतो आणि निघतो. आता म्हणजे ठीक आहे जेऊया. तो त्याच्या बाहेर येऊन मर्सिडीजमध्ये बसतो, हा बसतो. आता वाटतं नॅचरली डोक्यात आहे ना की हा कुठे जाणार, ताजला ओबेरॉयला कुठे जाणार, एवढा मोठा प्रोड्युसर मर्सिडीज. ती दादरला येऊन एका उडुप्याच्या हॉटेलवर थांबते. ठीक आहे बाबा, काय असेल, हा झालं का, आपल्याला काय वडापावसे कुठबी, अजून आपण कुठे स्ट्रगलर आहोत. ते उडुप्याच्या हॉटेलमध्ये जातात. तो 2 राईस प्लेट मागवतो प्रोड्युसर. 2 राईस प्लेट येतात. बेटा शुरू हो जावा. 2-2 घास खाऊन होतात. मग तो प्रोड्यूसर तिला सांगतो कि बेटा ये फिल्म है ना, अपने जो हम फिल्म बनाते हैं ना, वो राइस प्लेट जैसी होनी चाहिए. देखो पूरी है, 2 सब्जी है, 2 दाल है, चावल है, अचार है, सगळं आहे. काय हवं ते खा, बाकी नको ते टाकून दे. फिल्म अशी असते. आता या प्रकारच्या मसाला, आता ती त्याची एक संस्कृती आहे. ती तुम्हाला मान्य करायची नाही, वेगळा मुद्दा. पण हे माहिती पाहिजे आपल्याला, हे माहिती पाहिजे आपल्याला. जेव्हा सत्यजित रायांनी पाथेर पंचाल, तर काही लोकांना सत्यजित राय, उदाहरण आपल्या देशातले खूप मोठे डायरेक्टर ज्यांनी पाथेर पंचाल 1955 ला केलं, तर त्या काळामध्ये हा माणूस, त्याला काही सिनेमाची बॅकग्राऊंड नाही. आता हे तुम्हाला सत्यजित राय कोणाला माहिती नसलं फरक पडत नाही, पण लक्षात घ्या की फिल्म मेकरचं कन्व्हिक्शन काय असतं. त्या काळामध्ये तो माणूस, त्यांना ते पटकथा सोकाळ लिहिली पाथेर पंचालीची, आणि ते कोणीतरी आता आम्हाला पण त्याला भेट, आम्ही जाऊन भेटतो, त्याला भेटतो, तसं ते भेटत होते. एक नवीन फिल्म मेकर आहे, याला भेट. तर त्यांना त्यावेळी रिअल लाईफ लोकेशनवरती शूटिंग करायचं होतं. त्यांना खऱ्या खुऱ्या पावसात शूटिंग करायचं होतं. आणि सगळे इंडस्ट्रीवाले करतात, त्यांना पागल आहे काय आता शूटिंग करतात, तर शूटिंग स्टुडिओमध्ये करतात. रिअल लाईफमध्ये इथे शूटिंग, आता इथे आता सध्या बाहेर जो लाईट आहे, इथे आपण शूटिंग मध्ये थोडा ढग आला तर लाईटची इंटेन्सिटी कमी जास्त होते, मग कसं शूटिंग करणार. तर दॅट आय विल मॅनेज म्हणाला. सगळ्यांनी मूर्खात काढलं, त्यांनी तशीच फिल्म केली आणि तो सत्यजित राय म्हणला. तर त्याचं काहीतरी कन्व्हिक्शन असतं ना तुमच्याकडे, तर ते कन्व्हिक्शन कशात नाही येत, ते तुमच्या आतल्या तयारीत नाही येत. आतलीच तयारी नसेल तर कन्व्हिक्शन येईल कसं. मग जो येतो तो फाजीला आत्मविश्वास येतो आपला, आणि तो गोत्यात घालतो आपल्याला. मला वाटतं मी थोडा आता इथे थांबतो.